हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आज मला मॉर्निंगलाच बॅक टू बॅक ब्राईड होत्या. तर फर्स्ट ब्राईड होती माझी वेडिंग ब्राईड आणि हिच्या फ्रेंडनी सजेशन दिलं होतं माझं. हिच्या फ्रेंडचा मी मेकअप केलेला होता वेडिंगला, हर्षाचा. तर ही तिची फ्रेंड आहे, तर तिचाच मेकअप बघून ही माझ्याकडे आलेली आहे मेकअप करायला. तर हिची लेहंगा डार्क कलरचा होता आणि थोडी गोल्डनिश कलरची ज्वेलरी होती. तर त्या अकॉर्डिंग मीचा मेकअप करून दिलेला आहे, आय मेकअप करून दिला. त्यानंतर तिच्यावर डार्क लिपस्टिक सुंदर दिसत होती, तर मी लिपस्टिक डार्क लावूनच प्रिफर केलं. त्यानंतर तिचा फेस खूप छोटा होता म्हणून आम्ही बॅकमध्ये हेअर आणि पफी हेअरस्टाईल केली, जेणेकरून तिचा फेस थोडा उठून दिसला पाहिजे. फर्स्ट व्हिडिओ मी विदाऊट लाईट घेतलेला आहे आणि हा व्हिडिओ मी लाईटमध्ये घेतलेला आहे. तर दोन्ही याच्यामध्ये तुम्ही मेकअप डिफरन्स चेक करू शकता. सेकंड लोकेशन माझा हॉटेल अशोका होता. इथे मी आली ब्राईडच्या एंगेजमेंट लुकसाठी. आज तिचा एंगेजमेंट फंक्शन आहे, तर त्यासाठी मी हिला रेडी करणं स्टार्ट केलं. ही ब्राईड नागपूरला न राहता UK राहते. तर हिने माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आपलं एंगेजमेंट डेट बुक केली. तर इथे लाईट खूप कमी होती या रूममध्ये, तर आम्ही पूर्ण मेकअप LCमध्ये केलेला आहे. तर त्यानंतर तिचा मेकअप झाला, तिची हेअरस्टाईल स्टार्ट होती. त्या टाईमला मी ग्रूमचासुद्धा मेकअप केलेला. ग्रूमला पण एकदम मिनिमल मेकअप पाहिजे होता, तर मी त्यांचा मेकअप करून दिला. त्यानंतर ब्राईडच्या मम्मीचा मेकअप केलेला. त्यांनी साडी वगैरे नाही आणलेली, तर त्यावरच मी त्यांचा मेकअप केला. त्यानंतर दोघांचाही मेकअप झाल्यानंतर दोघं शूटला गेले. मी पण तिचा छोटासा व्हिडिओ घेतलेला व्लॉगसाठी. तर तुम्हाला आजची मेकअप कशी वाटले मला कमेंटला नक्की सांगा.